सावधान! महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा. पुढचे 48 तास अत्यंत धोक्याचे. मुंबई, ठाणे आणि कोकणासाठी हाय अलर्ट. तर काय आहे हवामान खात्याचा अंदाज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती. आता पूर्णपणे संपली असून राज्यावर पुन्हा एकदा ढगफुटी दृश्य पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढे 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आणि परीक्षेचे असणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. तर काही ठिकाणी नदीकाठच्या गावांना तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिलेत. तर जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट हा देण्यात आलाय. मुंबईकरांसाठी पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण समुद्राला येणारी भरती आणि त्यातच होणारा मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील सखल भागात जसे की हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सविये या ठिकाणी पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे असं आवाहन करण्यात आले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. पावसाचा खरा जोर कोकणात पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. समुद्रात 10 ते 15 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच पर्यटकांना कोणत्याही धबधब्यावर किंवा समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण हवामान खात्याने या भागात रेड अलर्ट दिल्यामुळे पर्यटकांनी येथे जाणं टाळावं. ताम्हिणी घाट, वरंदा घाट आणि यासारख्या धोकादायक घाटांमधील वाहतूक अंशतः बंद केली जाऊ शकते. अनेकांना प्रश्न पडला असा की अचानक हा पाऊस एवढा का वाढला? हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, जो थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या पावसाची तीव्रता दुप्पट झाली आहे. यामुळे केवळ मुसळधार पाऊसच नाही तर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका आपल्या बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. काही भागात पिके जोमात आली असतानाच या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांचे अतोनात नुकसान होऊ शकते. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांच्या WhatsAppवर नक्की शेअर करा. जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहताल. अशाच प्रकारच्या वेगवान आणि खात्रीशीर हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.